मंडळी, मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालाय आणि त्यात आपण बघतोय काय, चक्क साखरपुड्याचा दिवसच डायरेक्ट आपल्याला दाखवलाय. सावी आता धैर्याच्या आमोरासमोर दोघे उभे राहतात. धैर्य अंगठी आता घालू शकणारच नाही. तिचा पूर्ण विश्वास असतो इकडे धैर्याच्या प्रेमावर. आता सगळीच तयारी झालेली असते एंगेजमेंटची. धैर्य तयार, सावी तयार, इकडे इरा, दया, दामिनी सगळेच रेडी होऊन आलेले असतात. सगळे खुश असतात. सगळं कुटुंब तिकडे असतं. आता एंगेजमेंट होणार, पण कोणाची? सावी आता इकडे आल्यानंतर सगळेच खुश होतात, पण धैर्याचा चेहरा अजूनही पडलेला असतो. तितक्यात आता सावी सगळ्यांना उकसवत बोलते, माझ्या नवऱ्याचा साखरपुडा आणि आजच आहे असं म्हणून ती अक्षरशः दारू पिऊन येते. नाचायला लागते, स्टेजवर धिंगाणा करायला लागते. मला नाचू द्या, मला नाचू द्या, आज मला नाचायचंय. आणि ती तिचं दुःख लपवण्याचा प्रयत्न करण्याची ॲक्टिंग करत असते. मित्रांनो, तिच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि इकडे अक्षरशः धैर्याच्या सब्रचा बांध सुटून जातो. आता त्याला कळतं की आता काही ॲक्शन आपण नाही घेतली तर आपलं सगळं नातं संपूनच जाईल, आपलं काहीच राहणार नाही. त्यामुळे लगेच तो मोठ्यानं बोलतो, सावी शांत हो जरा. धैर्य, अहो मला सांगा, कुठल्या नात्यामध्ये हक्क असतो? मग तुम्ही माझ्यावर कुठल्या नात्याचा हक्क दाखवताय? अहो कुठला हक्क आहे माझ्यावर? तुमचा काही हक्क नाही आहे, बिलकुल माझ्यावर ओरडायचं नाही. आता मात्र धैर्याला शॉकच बसतो सावीच्या अशा बोलण्याचा आणि त्याच्या डोळ्यातून आता तो बोलतो, धैर्य का बरं शांत बसलात? आज बोला, आज नाही बोलला तर आज काहीच नाही. धैर्य लगेच बोलतो, बस कर सावी, तुला काय वाटलं? खरंच हा साखरपुडा मी करणारे अजिबात नाही. अगं 7 जन्माची आपली गाठ देवाने जुळवली आहे आणि कोणी काही प्रयत्न केला ना तर इतक्या सहजासहजी तुटायची नाही आहे. खरंच सॉरी सावी असं म्हणून चक्क धैर्य सावीलाच तिची अंगठी घालतो. इकडे जबरदस्त धमाका होतो. दामिनीला आणि दयाला सगळ्यात मोठा धक्का बसतो तर इराचा तर तोंडच पांढरं पडतं. आता तिला माहिती आहे की धैर्य आता आपला होणार नाही, तो आता कम्प्लिटली सावीचा झालाय. आता सगळ्या टेन्शनमध्ये आलेली असते. मित्रांनो, जबरदस्त भाग आपल्याला, जबरदस्त प्रोमो आपल्याला दाखवला गेलाय. तर मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, सावी आणि धैर्याची आयुष्यभराची गाठ जोडलेली आहे आणि ती मला तोडायची नाही असं धैर्य सावीला बोलत असतो. चक्क मित्रांनो, इकडे धैर्याने सावीला मिठी मारली. सावी मात्र एकदम शॉकमध्येच गेली. तो बोलतो, धैर्य, होय सावी, तुझ्याबरोबर मला राहायचंय, तुझ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. कुठल्याही व्यक्तीचा मी विचारसुद्धा करू शकत नाही. मला त्या पोरीसोबत साखरपुडा करायचा अजिबात इच्छा नाही आहे आणि प्लीज प्लीज तू मला असं बोलत जाऊ नको असं म्हणत धैर्य सावी एकमेकांना मिठी मारतात. मित्रांनो, जबरदस्त इकडे सावी मात्र खुश झालेली असते. आता आपण बघूया आजच्या भागाच्या सुरुवातीला सावी जी असते ती आता विचार करते, आता ना काही झालं तरी या दया मामाला उचललं पाहिजे, याला चांगलं किडनॅप करून याची गोचीच करायला पाहिजे. शेवटी पराग करतोय तसंच. आता इकडे त्याच्या अंगावर एक मोठी चादर टाकतो. तो बोलतो, सांग कुठे ठेवले सगळे डॉक्युमेंट, सांग पटकन सांग कुठे ठेवले सगळे डॉक्युमेंट. तो बोलतो, अरे मला काहीच माहीत नाही आहे, मला कुठलाच पुरावा माहीत नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, चक्क त्या परागने मात्र त्या दया मामाची वाट लावून टाकलेली असते आणि इकडे आपल्या धैर्याने मात्र ऑलरेडी दयासोबत सगळा गेम केलेला असतो. त्याच्यासोबत दारू प्यायला बसलेला असतो आणि खरं तो ॲक्च्युली तर दारू पितच नाही, पण दया मामा मात्र दारूच्या नशेत त्याला आता विचारत असतो. एक एक गोष्टी तो सांगत असतो. मामा, अरे तू इतका मोठा आहेस, सांग ना, आईपेक्षा तू लहानच आहेस ना, पण मग तू आईवर कसं काय इतका ओरडतोस रे? तिला किंचाळतोस, तिला काही काही बोलतो आणि आई तुझं सगळं ऐकते. किती प्रेम आहे रे तुमच्यामध्ये. दया बोलतो, असं कसं आहे माहिती आहे का तुला धैर्य? अरे तुझ्या मायचे, तुझ्या आईचे म्हणजे दामिनी ताईचे सगळे छक्के पंजे की नाही माझ्याकडं आहेत, सगळे तिचे सिक्रेट माझ्याकडं आहेत. आता मात्र तुला मी सांगतो, हे बघ, आज आपण आता मस्त दारू पिऊ, पार्टी करू, मी मस्त आपल्या दोघांची यारी दोस्तीसारखं वागू, मी तुला सगळं सांगतो. आणि तुझी आई आहे की नाही, 1 नंबरची चालूबाई आहे. असं आता दया इकडे धैर्यासोबत बोलत असतो. आईचा विषय संपायला तयारच नाही आहे. आता तो इतकं किरकिर किरकिर सांगतो. लगेच आता धैर्य मात्र विचार करतो, मामा, अरे मी ना आता थोडा बर्फ वगैरे घेऊन येतो. दया बोलतो, असू दे रे, काय फरक पडतोय, असंच पिऊ आपण, उन्हाळा काही नाहीच आहे ना. मामा भांजे मस्त आज दारू पार्टी करूया. इकडे धैर्य मात्र त्याला उल्लू बनवत असतो. धैर्य ॲक्च्युली पाणी पित असतो आणि दया मात्र चांगली दारू ढोसत असतो. धैर्य बोलतो, मामा मला एक गोष्ट सांग बरं तू, आता ते काय आहे रे, तसंही मला कळू दे ना, आता साखरपुडा आहे की नाही, मी तुझा जावई होणारच आहे, मग माझ्यापासून काही लपवायचं नाही अजिबात. आता मात्र धैर्यला त्याच्याकडून सगळं काही खरं खरं काढून घ्यायचं असतं आणि त्याचं हे वागणं त्याला आता टेन्शन देत असतं.
दयाला. तो बोलतो इथंच थांब, मी आता आईस घेऊन येतो. आणि तो विचार करतो आता या सगळ्यात तो निघालेला आहे. तिकडून गेल्यामुळे तो आता एकटाच असतो, नाचत असतो. साखरपुडा होणार आहे, माझ्या पोरीचं लग्न होणार आहे, धैर्य माझा जावाई होणार आहे, अतिशय खुश असतो. दारीच्या नशेत तो काय करतो काय नाही त्याला काहीच कळत नाही. अचानक त्याचा फोन वाजतो. आता तो विचार करतो आता कोणाचा फोन आहे. आता इकडे कान लावून बघतो, कोणाचा आवाजच येत नाही. आता तो म्हणतो स्क्रीनवर बघतो तर त्याला एक मेसेज दिसतो आणि असं दिसतं की सगळे पुरावे आम्हाला सापडलेत, आता तू मला खाली येऊन भेट, नाहीतर तुझं काही खरं नाही. आता दया इतका घाबरलेला असतो ना, आता तो भकाभक पटापट चालतो आणि डायरेक्ट घराच्या बाहेरच जातो. आणि त्याला कळलेलं असतं की इकडे कुणीच नाही आहे. आता हा धैर्य इकडे बर्फ भ्यायला गेला आहे. त्याला कळतं की आजूबाजूला कोणीच दिसत नाही आहे. मग नेमका हा मेसेज केला कुणी आणि हा गेला कुठे. आता धैर्य मामाला घोरभर शोधतो पण मामा कुठेच नाही. आता परागने मात्र चांगलंच मामाची गोची केली, चादरीमध्ये गुंडाळून त्याला किडनॅप केलेलं असतं, चांगले धप्पाटे देत असतो त्याला. आता तो विचारतो सांग सांग पटकन कुठे आहेत पुरावे, कुठे लपवले तुम्ही पुरावे, तू आत्ताच्या आत्ता मला सांग. मामा बोलतो हे बघा कोण आहे तुम्ही, मला सोडून द्या प्लीज, मी काही केलं नाही आहे, प्लीज मला मारू नका, प्लीज मला किडनॅप करू नका आणि तू मला सोडून दे. आता इतक्या दारूच्या नशेत त्याची बडबड चाललेली पाहून पराग म्हणतो थांब, तुझ्या पोटात न चांगला बुक्काच मारतो. आता तो चाबी काढतो आणि तिच्या पोटाला लावतो आणि दयाला म्हणतो हे बघ मी चाकूनीच तुला आता मारणार आहे. पराग पण मस्त ॲक्टिंग करतो पण दया आता इतका दारू पिलेला असतो ना त्याला काहीच कळत नाही आणि दारूच्या नशेतच असतो ना. इकडे सावी रीना दुरून सगळं बघत असतात. आता दया मामा म्हणतात हे बघ पुरावे आहेत ना ते माझ्या घरी आहेत, एवढंच तो सांगतो आणि तेवढ्यातच तो बेशुद्ध होतो. तितक्यातच मित्रांनो परागला वाटतं अरे बापरे हा मेला बिला की काय माझ्या 2 बुक्कीमध्येच. आता पराग खूप घाबरतो. इकडे रीना सावी पटपट येतात. तितक्यात आता तो बोलतो काही नाही, मला असं वाटतंय की नक्कीच यांनी दारू जास्त ढोसली आहे ना, म्हणून ते जास्त अतिरेक डोस झाला आहे त्याला, म्हणून तो बेशुद्ध झाला आहे, जास्त काही झालेलं नाही आहे. पराग तू घाबरू नको, हे बेशुद्धच झालेत. आणि इकडे मित्रांनो आपण पाहतोय ते लगेच येईल त्याला तिथंच तसंच सोडून ते निघून जातात. आपल्याला पाहिजे ती माहिती भेटली ना, चला मग आता चक्क त्याच्या घराकडे निघालेले असतात. धैर्य शोधत शोधत येतो, त्याला कुठेच दया दिसत नाही. आता दया मामा अचानक गेला कुठे, आत्ताच तर इथे होता हॉलमध्ये बसला, मी बर्फ आणि पण हा गेला कुठे. धैर्य त्याला शोधतो घरात बाहेर सगळीकडे बघतो पण तिथे काहीच दिसत नाही. इकडे मात्र सावी रीना सगळा पुरावा शोधायला येतात, त्यांना काहीच सापडत नाही. काही झालं किती शोधाशोध केली तरी काहीच नाही. आता इतकं शोधलं तर सापडेल असं त्यांना वाटतं. आता हे तिघं म्हणजे रीना पराग आणि इकडे सावी. आता पुरावे सापडले नाही. इकडं आता धैर्य विचार करतो सावी कुठे गेली, थांब आता तिलाच विचारतो. असं कसं न माणसाने सांगता जावं बरं, झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला काही झोपच येत नाही. सावी बाजूला नसते, त्याला सारखी सावीचा विचार येतो, सावीची आठवण येते. आता त्याला सावीची काळजी पण वाटते आणि तो आता शांत बसतो आणि त्याला वाटतं की आता मी काही बोललो तर तिला वेगळंच वाटायचं, म्हणून तो आता फोनही करत नाही, तिची वाट बघत असतो. आणि या सगळ्यात मित्रांनो धैर्य आता असा विचित्र वागतोय. धैर्य आता मनातल्या मनात विचार करतो सावी अगं मला माहिती आहे तुला असंच वाटत असेल ना की दया मामाला कळलं आहे की आपण त्याच्या विरुद्ध काहीतरी प्रूफ जमा करतोय, आपण दोघं मिळून चांगलं हे टीम म्हणून काम करतोय तर मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणूनच मी सध्या कुणाला काहीही बोलणार नाही आहे. आता याच्यानं तुला सांगतो सावी, पण आपण या सगळ्यामध्ये हा जो काही साखरपुडा आहे आणि जे काही सगळं चाललं आहे ना ते सगळं आत्ताच्या आत्ता मला थांबवायचं आहे. तू काळजी करू नको सावी, माझं तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे सावी. आता तो मात्र बाहेर उभा राहतो. इकडे दया दारू पित असतो आणि तो खुश असतो, त्याच्यामुळे त्याला वाटतं की सगळं काही झालं आहे आणि आता आपण लवकरच आपल्या पोरीचं धैर्यसोबत लग्न लावू शकतो. तो त्याच्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये रंगलेला असतो. आणि इकडे सावी रीना परागला बोलावून घेते, काही पुरावा सापडतोय का त्याची विचारपूस करते. मित्रांनो दया जेव्हा दारू पितो तेव्हा अचानकच धैर्य जातो आणि चक्क दया त्याची बॉटल लपवतो. तो म्हणतो मामा अरे लपवू नको, मला पण पाहिजे, दे चल. माझ्या रूममध्ये ती पोरगी राहते ना सावी, अरे लई टेन्शन देते रे बाबा मला ती, मला ना खोलीत राहायची इच्छा नाही, कधी एकदा इरासोबत राहू, कधी एकदा तिच्यासोबत लग्न होईल ना असंच मला वाटतंय. तो आता दया खुश होतो, जावाई बापू तुम्ही आता बोलू शकता, आता तुमची खोली माझी खोली एकच आहे, हे सगळं तुमचंच आहे, आमचं तुमचं आता काही नाही. बघा धैर्य मात्र आता चांगला त्याला गुंडीमध्ये घेतो. तो म्हणतो सांग ना काय करतोस, तो बोलतो काही नाही, थोडंसं आज खुश होतो म्हणून थोडी पार्टी करावं म्हटलं. त्यावर तो बोलतो बरं झालं, मलाही आता खूप दिवसाची इच्छा झाली रे, पण एक सांगू का मामा, सगळं सुखात असताना तू फक्त एक ग्लास घेऊन बसलायस रे, चांगली बॉटल घेऊन बसायला पाहिजे. त्यावर तो बोलतो मलाही समजत नाही आहे, तू
इथे कशाला आलास? तुला काय घ्यायची गरज आहे? बॉटल वगैरे बद्दल विचारतोयस तू. आता मात्र धैर्य कन्फ्यूज होतं. धैर्यला वाटतं अरे बापरे, याला उल्लू बनवायच्या नादात तोच मला उल्लू बनवतोय. इकडे मात्र आता आपण पाहतोय मित्रांनो, धैर्याने मस्त दारू प्यायची ॲक्टिंग केलेली असते आणि मामा बोलतो तू पण पितोयस? कशाला, माझाच ग्लास पिलास की काय? तो बोलतो एक सांगू का मामा, त्या पोरीचं टेन्शन माझ्या डोक्यावर इतकं काही चढलंय ना, म्हणून मला दारू प्या वाटते, मन शांत ठेवा वाटते. चल आज मामा भच्चे पिऊया. आणि मित्रांनो चक्क ते दोघे आता इकडे दारू प्यायला बसतात. आता मामा कपाटातून मोठी बॉटल काढून पार्टी चालू करतो. दुसरीकडे प्रेक्षकांना आपल्याला असं दाखवलं जातंय, सावीला, परागला, रीनाला असंच वाटतं की दया मामा आपल्यापासून कुठले पुरावे लपतोय आणि का बरं सगळं टेन्शन क्रिएट करतोय. आपल्याला आता हे हुडकावंच लागेल. इराच्या विचारात तिकडे रीना बोलते ही पोरगी इतकी बावळट तुझ्या धैर्याच्या मागे का बरं लागली असेल ग? ती बोलते मलाही काहीच माहीत नाही ग, आपण हे सगळं थांबवायलाच हवं. आता या सगळ्यामध्ये सावी लगेच बोलते मला माहिती आहे हे सगळं आता कसं मॅनेज करायचं, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. भर साखरपुड्याच्या दिवशी मी आता काय गोंधळ घालणार आहे हे तुम्ही आता बघतच राहा, असं म्हणून सावी एकदम कॉन्फिडन्समध्ये आता धैर्याच्या रूममध्ये जाते. तर मित्रांनो आजचा भाग आपला इथेच संपतो आणि मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आता सावी आणि धैर्याचा साखरपुडा होऊन मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येताना आपल्याला दिसतोय. मालिका एका वेगळ्या ट्रॅकवरती जाताना आपल्याला आता दिसणार आहे. दामिनीचं सत्य बाहेर येताना आपल्याला नक्कीच बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.